अय गाववाले, काय म्हणतो मॅनेजमेंट? मजेत ना? आपण पण एकदम मजेत. तर आज आहे डे 2. सकाळचे वाजलेत 6:30. 5:30ला उठून आवरले, वेळेत सगळं टाकाटकमध्ये झालेलं आहे. आणि काय आहे, आता जायचं इथनं संगमनेरला. इथनं साधारणतः 100 किलोमीटर आहे, म्हणजे 2 अडीच ते 3 तास लागतील. त्याच्यामुळे म्हणलं लवकर आवरून लवकर जावं. आता काय आहे, इथं हॉटेलचं ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे, कॉम्प्लिमेंटरी. पण आता इथं जर करत थांबलो, कारण तो 7:30ला स्टार्ट होतो, करत जर थांबलो तर वाजलेच आपले वाजतील, कारण तिथे जाऊन 2-3 विजिट करायचे आहेत आपल्याला. सो आता विदाऊट एनी फर्दर डिले खाली जाऊन चेकआउट करतो, बिल बनवतो आणि कल्टी मारतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शाहिस्ते खानाचे बोट जोडलेला प्रसंग आहे. भारी गेल्यावर का इथं माळीवाडा बस स्टँडच्या बाहेर पिलर्सवर शिवाजी महाराजांच्या त्याच्यावर चरित्र्यावर चांगले गेले, पेंटिंग्स केल्यात. आता काय आलं, मी आलो इथं माळेवाड्याला. नाश्त्याला काय मी थांबलो नाही, म्हटलं उशीर बस ही 7:15ला बस आहे. मी आसपास बघितलं तरी आयला नाश्त्याला काहीच नाही आहे. आवड आहे मला. आता वाटतं मला संगमनेरला जायला हवं नाश्त्याला. ठीक आहे, आता तसं जाऊयात संगमनेरमध्ये जाऊन नाश्ता करूया. त्याला काहीच नाही भेटलं म्हणून मी काकांनी माझ्या कारमध्ये शिट्टे मारले. शेंगदाण्याचा नाश्ता करतो आता संगमनेरला जाऊन नाश्ता करू. गाडी तर भेटलेली आहे. अच्छा, जास्त गर्दी पण नाही. मागं जाऊन बसूया. माझा पोपट झाला असं बरं का. जिथे पुढे वाडा बस होते गाडीची, मागची गाडी लागली. अजून एक 10 मिनिटं लेट आला तर आपला कार्यक्रम झाला. हा जो अहिल्यानगर ते शिर्डी रस्ता आहे ना, इतका बेकार रस्ता आहे, इतका घाणेरडा रस्ता आहे. 20-25 किलोमीटर आला कच्चा रस्ता असल्यासारखं चालते. 100 किलोमीटर जायचंय फक्त. पण मला वाटत नाही 2-2.5 तासात पोहोचतो. 10:30-11 वाजवलं. साडे 10 वाजता मी पोचले संगमनेरमध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं पहिलं काम करणार आहे ते म्हणजे करणार आहे नाश्ता. रेटणार आहे जरा काहीतरी पुरी भाजी, नाही तर डोसा बिसा काय खातो. समोर जरा टिफिन आहे ना, साई टिफिन, जरा ऑथेंटिक वाटते साऊथ इंडियन. आणि इथं नाश्ता करतात. आपण इथं नाश्ता करायचं. हॉटेलला काय चांगलंच फेमस दिसतं बरं का. इथं बसायला पण जागा नाही. खायला सांबरचा इथं तांब्यानंच आहे. खाऊन बघत. पाचचा पहिला राऊंड झाला. आता मेदू वडा खाऊन बघतो. छानसा नाश्ता करून मी आता चाललोय पहिल्या विजिटला. ऑलमोस्ट 11 वाजले. आता अजून एक 10 मिनिटं लागतील. 5 किलोमीटर आहे इथं संगमनेरमधनं. पहिली विजिट ते बोगस होईल. तर एकाच कारखान्यात 2 विजिट आहे. डिस्टरी पण आहे, फॅक्टरी पण आहे, पोजन पण आहे. 3 विजिट आहे. खूप चांगली होईल. आता आपलं मेन गेट भरलंय. काय खतरनाक ऑफिसर राहू, नादच नाही करायचं. एकच नंबर. कारखान्यात आमचा पंप खोललाय आणि काय आलंय, ड्राय रन झालाय. ऑपरेटरचं लक्ष नसल्यानंतर काय होतं, सक्शनला काय फ्लूइड मिळत नाही आणि ते तसंच रोटेट होतं. तेव्हा रोटर आणि स्टेटर घासतो. रबर हार्ड मॅजवर चालतं ना, स्टीलचं असतं, त्यामध्ये रबर जळल्याने सगळे मार्क आलेत. तिकडे तो ब्लू कलरचा ग्रीन कलरचा स्टेटर दिसतं. आणि कसलं वर उडतं का नाही, फवारे मारतात नुसत्या. ॲक्च्युली वॉटर क्लिनिंग प्रोसेस आहे ते. 1:30 वाजलेत आत्ता आणि मी आता या कारखान्यावरनं निघालोय. पहिली विजिट कम्प्लीट झाली. ॲक्च्युली एकच विजिट नव्हती, एकाच कारखान्यात 2 ठिकाणी जायचं होतं. कोजनमध्ये पण जायचं होतं, परत शुगर प्लांटमध्ये पण जायचं होतं. तर अशी ही विजिट झालेली आहे. डिस्लरीत पण जायचं होतं आणि परचेस ऑफिस इकडे वेगळे, रस्त्याने येताना मस्त तुम्ही बघितलं. सो अशा विजिट सगळ्या झालेल्या आहेत. आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक शेजारी की डेअरी आहे, तिथं एक जायचं मला, आणि दुसरा जायचं अगस्ती म्हणून एक कारखाना आहे, तिकडे एक जायचं. आणि वाजले 1:30 आणि परत तिथनं सातारला पण जायचं. त्याच्यामुळे आता मी बघतो आता काय करायचं. लंच तर आपला स्किपच होणार आहे, कारण माशीच रेटले, त्यामुळे आता काही भूक नाही. तो फायदा असतो बघा. मी त्यामुळे हेवी ब्रेकफास्ट करतो की परत लंचसाठी थांबायला लागत नाही. कारण काय होतं,
परत एक दीड तास थांबलं ना की सगळं हे होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं. दिवसातला कामाचं 1 तास जाणं म्हणजे लय अवघड काम आहे. माझं ॲक्च्युली 2 विजिट झाल्या आणि आता बस स्टँडला आलोय. मला अकोल्याला जायचं, गाडी लागलेली, मी गेलो पण एवढी गर्दी होती बॉम्बावरून झाली, गाडीच गेली. आता अर्ध्या तासाने गाडी, आता मी वेट करतोय हो आता कधी गाडी दुसरी, नाहीतर ती दुसरी डायरेक्ट सातारा जाणार गाड्या मला, ते डायरेक्ट पुण्याला जाणार नाही सातारला. बघू जी गाडी भेटेल जायची पण जायची. मला वाटतं बरं बस नाही लगेच म्हणणार तर आपल्याला बस नाही. आता इथं मी चाललोय कारखान्यावर, संगमनेर चाललोय अकोलेला जाते. अकोले एक 15 मिनिटं दिला अकोले, अकोले इथून गरजे मगाच्या नंतर उभं राहून जातो. आता 2:30 वाजले मी अकोल्यात पोहोचले. आता इथे 2-2.5 किलोमीटर कारखाना आहे, 10-15 मिनिटात पोहोचते. इन टाईम चाललं सगळं, म्हणजे दुसरी विजिट पण कम्प्लीट होईल आज. तर आता जास्त विजिट झाला की बरं वाटतं. थोडासा पोपट झाला कारखान्यावर. इथे कारखान्यावर आलो साहेबांना भेटायला आणि फोन न करता आलो. जे ॲक्च्युली साहेब होते त्यांनी आता जॉब सोडलाय, ते गेलेत दुसऱ्या कारखान्यावर आणि दुसरे साहेब आलेत. आणि या कारखान्याला अशी गुरुवारची सुट्टी. तुम्ही म्हणाल मागे चालू कसं काय, सीझन आहे त्याच्यामुळे चालू असतो, पण यांची साप्ताहिक वीकली ऑफ असतो गुरुवारचा. ठीक आहे, आता कॅटलॉग ठेवले, त्यांना फोनवर सांगितले आता उद्या वगैरे परत बोलता येईल. चला साहेब, साहेबांनी आता मला लिफ्ट दिले काकांनी. काका म्हणजे तुम्हाला गावात सोडतो. तो चलो फिर जाऊया. आता इथे डायरेक्ट संगमनेर आणि संगमनेरवर डायरेक्ट पुणे सातारा. अकोलेराव मोठं गाव आहे बरं का, मला वाटलं छोटंच असेल पण तालुक्याचं गाव आहे, मोठी सिटी आहे, नगरपालिका असं मला वाटतं. मी तर काय शूट करतोय तुम्हाला दाखवायला की गाव मोठं आहे करून. संगमनेर गाडी लागली घरी, फुल गर्दी दिसते. आयला जाताना पण उभं राहून येताना पण उभं राहून टाचून भरल्यावर. तिकीट मागून कसं घ्यायचं. गाडी पोचली संगमनेरला, पण संगमनेर अकोला लय बिझी मार्गावर, खाली गर्दी कसल्यावर कंटिन्यू गर्दी. मी आता जाताना पण उभं राहून गेलेलो, येताना पण उभं राहून आले. पुढं करणार बसनं नाशिक फाट्यावर सोडलं. तिथं कॅब बुक केली, डायरेक्ट स्वारगेटला. कॅब म्हणजे रिक्षा बुक केली, लगेच मिळाली म्हणून 1 मिनिटात येतो तुला रिक्षा बुक करा. तेवढा बेकार थंडी वाजते, फुल पॅक केले म्हणजे पॅक करावं झाले. माझ्याकडे होतं, म्हटलं माझं टू व्हीलर पण हे होतं, पेपर लावून टाकले. स्वारगेटच्या आसपासच सुद्धा जेवण करतो आणि कल्टी मारतो त्याच्यात ठेवा. आपण दर्शन आरती झाली होते बघा. बरं झालं मी जेवायला थांबलो. तिथं जर थांबलो असं जेवायला तरी बस नक्कीच मिस झाली. मला बस मिळाली डायरेक्ट गोवाची बस आहे, कोल्हापूर मार्केट ओकेमध्ये 12:30 पर्यंत सातारा. जेवायला पण राहतं, त्यामुळे माझं पण जेवण तिथं नंबर जरा मागं मिळाला, नो प्रॉब्लेम. बसायला जागा मिळाली महत्वाचं आहे. भारी हिरकणी बस. शिरवळच्या अलीकडं हायवेला गाडी थांबली जेवायला. जेवलो पण काय एवढं काय खास नाही, मजा आली नाही. एकतर काय जायला दिवसभर जेवलो नाही, म्हणलं संध्याकाळी जरा ओकेमध्ये जेवायचं. पुढे थांबून जेवणार होतो पण म्हणलं उशीर होईल नको, आणि इथं पण स्कीम घडली. बट ठीक आहे, चालतं, असं कधी कधी होतं. ती आपली गाडी बघा, पुणे कोल्हापूर पणजी. चल याहू 52. गुड मॉर्निंग. 1 वाजलाय. लय बेकार थंडी वाजते. गाडीनं बरोबर आत्ता सोडलं, इथं पोचलो सातारा स्टँडवर. आता गाडी पार्किंगला लावलेली आहे. काल सकाळी ती गाडी घेऊ आणि कल्टी मारू. आणि एवढी बेकार थंडी वाजते का नाही, गाडी चालवल्यानंतर मजा येणार नुसती. मजा येणार. जेवणाला का जरा गणलं तिथं काय. चलो असं त्याचं काय सारखं कंप्लेंट करणं बरोबर नाही. घरी जाऊन बघू काहीतरी खाऊ.
सातारा ते चिंचनेर आहे ना, मी बऱ्याच वेळा आलोय कधी म्हणजे असा रात्रीचा म्हणा स्वतः सुरू रात्री जातात बऱ्याच लेट नाईट. पण आजची ही थंडी बघताय ना, हा माझा सगळ्यात लॉंगेस्ट रूट आहे असं मला वाटायला लागले. सो फायनली 1:30 वाजता मी घरी पोचलोय. बोट नुसती माझ्या अशी ही झाली ना, गार 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 एकदम. चलो तर मी आता हा व्लॉग इथे संपवतो. आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.